वेलकम टू द चॅनल. आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे. नवोदय तसेच स्कॉलरशिप एक्झामसाठी इंग्लिशचा जो सिलेबस असतो त्या सिलेबसमध्ये सिनॉनिम्सला खूप काही महत्त्व असतं. सिनॉनिम हे व्होकॅब्युलरी कॅटेगरीमध्ये येत असतात. सिनॉनिम्स व्होकॅब्युलरी या कॅटेगरीमध्ये येत असतात. सिनॉनिम्स म्हणजे काय? तर सिनॉनिम्स म्हणजे सेम वर्ड or similar meanings. Same word or similar meanings. समानार्थी शब्द असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणू. आता सिनोनिम्स आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नाउन्स असतात, व्हर्ब्स असतात, ॲडव्हर्ब्स असतात. तुम्ही नाउन्स बघू शकता. तर तुम्ही नाउन्स बघितले, नाउन्स मध्ये बघा ऍक्सिडेंट, मिसहॅप, action, deed, affection, pretense, affection, fondness, upside is affectation, pretense, downside agony, pain. agony म्हणजे काय तर पेन, ambition, goal, artisan, artisan म्हणजे craftsman, battle, कॉम्बॅट. इकडे बघू शकता तुम्ही बून, बेनिफिट, कॉशन, वॉर्निंग. नाउ यू कॅन सी हिअर ऑल दीज थिंग्स. नाउ वर्ब, तुम्ही वर्ब बघू शकता. वर्ब्स acquire, obtain, here is obtain, begin, start, bloom, flower, build, construct, captivate, charm, cheat, deceive, consent, agree, convert, change, persuade, convince. ही सर्व काय आहेत? वर्ब्स आहेत. आणि ह्या वर्ब्सचे सिनोनिम्स काय आहेत? हे आहेत. नेक्स्ट आहे बघा, ते आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचे जे सिनॉनिम्स आहेत ते बघा, अडेप्ट, स्किलफुल, अडेक्युएट, इनफ. अडेप्ट, स्किलफुल म्हणजे त्याच्याकडे ते कौशल्य आहे. अडेक्युएट, इनफ, इनफ आहे, प्रमाणात आहे. एजिल, ऍक्टिव्ह, जेनेरस, बेनिफिशियंट म्हणजे फायदा त्याच्यातनं आहे. ब्लिलिथ, ब्लिथ जॉयफुल, आनंदी. ब्रिटल, ब्रेकेबल, काम, पीसफुल, कपॅशियस, रूमी, कॉन्फिडेन्शियल, सिक्रेट, डिसिमिलर, अनलाईक, डायव्हर्स, व्हॅरिड, एटसेट्रा. अशाच प्रकारचे इतर पण आहे बघा. एफिशियंट, capable, eminent, notable, exhausting, tiring, futile, unproductive, heavenly, divine, imperious, haughty, impenetrableचा सिनॉनिम काय आहे? impenetrableचा सिनॉनिम आहे impervious, ओरल, वर्बल, ऑर्डिनरी, कॉमन, रेव्हरंट, डिसरिस्पेक्टफुल, रफ. त्याच प्रकारे ॲडवर्ब्स पण आहे, तुम्ही बघू शकता. फायनली, इव्हेंच्युअली, हार्डली, सिक्रेटली, रेअरली, सेल्डम, युनिफॉर्मली, कॉन्स्टंटली, वेल, सॅटिस्फॅक्टरीली, होली, कम्प्लिटली, एटसेट्रा. अशा प्रकारे सिनॉनिम्स असो यू विल फाइंड. सो यू विल फाइंड दॅट हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन. हिअर इज अ सॅम्पल ऑफ क्वेश्चन्स. बघा इथं सिनॉनिम्सचे जे क्वेश्चन आहे त्यांचे सॅम्पल इथं दाखवण्यात आलेले आहे. तुम्हाला जर दिसत असेल तुम्ही पाहू शकता. इथं सिनॉनिम्सचे जे सॅम्पल आहे ते
दाखवण्यात आलेले आहे. बघा, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड ट्रायव्हल. तर ट्रायव्हलचे सिनॉनिम्स दिलेले आहेत. तुम्ही जर बघत असाल इथे सिनॉनिम्स, तर आउटस्टँडिंग, अनइम्पॉर्टंट, लार्ज आणि नोटिसेबल अशा पद्धतीचे काय आहेत सिनॉनिम्स दिलेले आहेत. हे सिनॉनिम्स खूप महत्वाचे आहेत. त्या सिनॉनिम्स वरतीच काय आहे सर्व काही डिपेंड आहे. बघा, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्हाला इथे दिसत असेल इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शनचा जो सर्कल आहे तो सर्कल अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कलर करायचा आहे, ब्लॅक किंवा ब्लू पेन. ओके, तर इथं बघा, इथं दिलेलं आहे ट्रायव्हल अनइम्पॉर्टंट. आता त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. बघा कसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स द ओनली करेक्ट मीनिंग ऑफ ट्रायव्हल इज अनइम्पॉर्टंट, हेन्स ऑप्शन 2 इज दी आन्सर. ओके, आता हे काही एवढं पेपरमध्ये येणार नाही, हे काही येणार नाहीये पेपर तुमच्या आन्सर शीटमध्ये. तुम्हाला जी आन्सर शीट भेटणार आहे त्या आन्सर शीटमध्ये असं आलेलं नसणार आहे. पण आपण इथं काय करत आहोत की सॅम्पल जे क्वेश्चन आहे ते बघत आहोत, त्यासाठी हे इथं दिलेलं आहे, त्यासाठी हे इथं देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आता इथं पहिला क्वेश्चन अशा पद्धतीने दिलेला आहे. तर दुसरा क्वेश्चन बघा, तो आहे चूज 2 करेक्ट सिनॉनिम्स ऑफ द गिवन वर्ड्स. आता 2 करेक्ट सिनॉनिम्स तुम्हाला चूज करायचे आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, चूज 2 करेक्ट सिनॉनिम्स ऑफ द गिवन वर्ड कॅन्डिड, आउटस्पोकन, रिझर्व, स्पेशल, फ्रँक. ओके, आता इथं 2 दिलेले आहेत, तर मग 4 पैकी तुम्हाला काय करायचं आहे, 2 यांना कलर करायचं आहे. तर मग एक 1 आहे आणि एक 2 आहे. हिअर यू हॅव कलर्ड नंबर 1 अँड नंबर 4. ओके, बिकॉज दीज आर दी करेक्ट सिमिलर वर्ड्स, करेक्ट options of which word? Candid word. Question number 3, choose the correct meaning of the underlined word. हा जो अंडरलाइंड वर्ड आहे एक्झॅगरेटेड, याचा करेक्ट वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. तर तो आहे 3 नंबरचा. काय आहे 3 नंबरचा? ओव्हररेटेड. ओव्हररेटेड म्हणजे काय, मीठ मिरची लावून सांगणे, जास्त त्याला काय करायचं आहे, अतिशयोक्ती म्हणू आपण त्याला. आपण काय म्हणू शकतो, अतिशयोक्ती म्हणू शकतो. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, चूज द करेक्ट पेअर ऑफ सिनॉनिम. आता इथं पेअर्स दिलेले आहेत बघा, 4 पेअर दिलेले आहेत. ऍक्टिव्ह, लेझी, ब्युटिफुल, प्रिटी, अवॉइड्स, हेट्स, हेल्दी, काइंड. तर बघा ऍक्टिव्ह आणि लेझी बसू शकत नाही. ब्युटिफुल, प्रिटी नक्कीच विचार केला तर ते बसणार आहे. अवॉइड, हेट नक्कीच बसणार नाही. हेल्दी, काइंड बसणार नाही. मग नक्कीच आन्सर 2 काय आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5, चूज द पेअर विच आर नॉट सिनॉनिम्स. आता ही 4 पेअर दिलेले आहे आणि याच्यातलं जे सिनॉनिम नाहीये असं पेअर निवडायचं आहे. क्वेश्चन बघा तुम्ही, 5 क्वेश्चन दिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत. त्या पद्धतीने बघा, अनॉय, डिस्प्लेज, डिक्रीज, डिमिनिश, डेलिकेट, टफ, फ्लेक्झिबल, फिलेबल. ओके, आता अनॉय, डिस्प्लीज हे काय आहेत, सिनॉनिम्स आहेत. ओके, डिक्रीज, डिमिनिश सिनॉनिम्स आहेत. डेलिकेट, टफ, डेलिकेट आणि टफ नक्कीच ते काय आहे, सिनॉनिम्स नाही आहेत. म्हणून मग आपलं थर्ड काय असणार आहे, आन्सर असणार आहे. याबरोबरच मित्रांनो आपला हा व्हिडिओ येथेच आपण संपवत आहोत आणि आपला हा जो सिनॉनिम जो टॉपिक आहे, हा टॉपिकही आपण येथे काय करत आहोत, स्टॉप करत आहोत. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या व्हिडिओनी इतरांनाही फायदा होईल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि हो जमलंच तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.